morning, friends. I am Nirjala Chaudhary in Suman High School number 5. Today we will learn unit number 2, Human Robot, part 3. So friends, today we will learn remaining part of unit number 2, the human robot. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 3 मध्ये शिकण्या अगोदर आपण पार्ट 2 मध्ये काय काय बघितले ते आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्व पाठ व्यवस्थित समजेल. आपण पार्ट 2 मध्ये बघितले की रामसिंग 070 हा एक रोबोट आहे. प्रेम चोपडाने त्याला विकत घेतला आहे आणि घरातील सगळी कामं करण्यासाठी त्याने त्याला एका नोकराप्रमाणे काम करण्यासाठी विकत घेतला आहे. परंतु प्रेम चोपडा हा त्याच्याकडून घरातील कामं पण करून घेतो आणि दुसरी कामे जी करायला नकोत ती पण त्याच्याकडून करून घेतो. प्रेम चोपडा रोबोटकडून ज्वेलरी शॉपमधून दागिने चोरवितो, मौल्यवान रत्न चोरवितो. सगळ्या मार्केटमध्ये सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपल्या काही ना काही वस्तू दुकानातून कमी होत आहेत. पण हे सगळं घडत होते तेव्हा फळ विक्रेता जो असतो फेरीवाला, तो त्या रोबोटला एका द्राक्षांचा बंच चोरताना बघून घेतो आणि पकडतो आणि सगळ्या मार्केटमध्ये ही गोष्ट पसरून जाते आणि थोड्याच वेळात ही सगळी बातमी पोलिसांपर्यंत पोहोचून जाते आणि पोलीस आता आपल्या कामाला लागलेली असते आणि त्यांना त्या रोबोटला पुराव्यासहित पकडायचे असते. कुणालाही न सांगता पोलीस त्या रोबोटवर त्यांची नजर ठेवतात आणि त्याच्या पुढच्या चोरीची वाट पाहतात आणि रोबोट हा चोरी करताना पकडला जातो. पण प्रेम चोपडा हा त्याचा मालक तिथून पळून जातो आणि आपल्या घरातील चोरलेल्या वस्तू त्यांना तो दुसऱ्याच ठिकाणी लपवितो किंवा आपल्या टोळीद्वारा त्यांची विल्हेवाट लावतो आणि रोबोटला आता कोर्टात बोलवण्यात येते. हे आपण पार्ट 2 मध्ये बघितले आणि आता आपण पार्ट 3 मध्ये पुढे बघूया. रोबोटला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता कोर्टात विचारले जातात आणि रोबोट कशा प्रकारे त्या प्रश्नांची उत्तरे देतो आणि तो स्वतः कशा प्रकारे नष्ट होऊन जातो, हे आज आपण आता पार्ट 3 मध्ये बघूया. काउन्सिल गोयल टर्न टू रामसिंग रोबोट. हु इज युअर मास्टर? काउन्सिल गोयल आता रामसिंगकडे जातात आणि त्याला प्रश्न विचारतात की तुझा खरा मालक कोण आहे? ही आस्क ब्रीफली. अ डल ब्लू लाईट फ्लॅश अँड आफ्टर अ मोमेंटरी whirring sound, the robot quacked in his metallic tone, Mr. प्रेम चोपडा. त्याचा एक ब्लू कलरचा लाईट चमकतो आणि थोड्या वेळानंतर त्याच्यातून आवाज येतो आणि रोबोट बोलतो. त्याच्या रोबोटिक आवाजमध्ये तो बोलतो. त्याच्या यांत्रिक आवाजात आता तो बोलतो. प्रेम चोपडा. तो सांगतो की प्रेम चोपडा हा त्याचा मालक आहे. हा माझा मालक आहे. व्हॉट डिड यू डू फॉर मिस्टर प्रेम चोपडा? त्यानंतर वकील गोयल रोबोटला विचारतात. वकील गोयल त्याला विचारतात की तू तुझ्या मालकासाठी काय काय कामे केली आहेत? अ पॉज, अ व्हिर, देन अ मेटॅलिक आन्सर. क्लिनिंग, मोविंग द लॉन, वॉशिंग, डुईंग डिशेस, शॉपिंग. थोडा वेळ थांबतो आणि बोलतो, थोडा अटकतो आणि नंतर बोलतो. त्याच्या यांत्रिक आवाजात बोलतो. जो रोबोट असतो तर तो त्याच्या यांत्रिक आवाजामध्ये बोलतो. साफसफाई, गार्डनमधील लॉन, जे गवत आहे त्याची कापणी, प्लेट धुण्याचे काम, मार्केटमधून वस्तू आणण्याचे काम मी माझ्या मालकासाठी केलेली आहेत. Recall in details your activities of last 6 days. Counsel Goel interrupted.
वकील गोयल हे त्याची दखल घेऊन त्याला प्रश्न विचारतात. पुन्हा आठवण करून सांग, पूर्ण सविस्तर तू मागच्या 6 दिवसापासून जे जे कार्य केले आहेस त्याची पूर्ण सविस्तर पूर्ण डिटेलमध्ये सांग, असं कौन्सिल गोयल त्याला सांगतात. The momentary tape went on machinically and monotonously. Open the boot of the car, emptied the grocery, shut the boot, turn, move 30 tapes, stop, curio shop on the left, instruction signal blank. Move left, turn 20 steps. त्याच्यामध्ये एक स्टोरेज कार्ड होते. त्यात तो जे जे कार्य करायचा तर ते त्यात साठवायचं आणि 15 दिवसापर्यंत ते त्याच्या स्टोरेजमध्ये सेव्ह राहायचं. तो सांगायला लागला की त्याने गाडीची डिक्की खोलली आणि घरातील जो पण सामान आणला होता तो त्यातून काढून आणि डिक्की बंद केली आणि वळलो आणि 30 पावलं पुढे जाऊन गेलो. पुढे थांबलो. क्युरिओ शॉपच्या डाव्या बाजूला थांबलो. प्रेम चोप्रा त्याला पुढची सूचना देत नाही तोपर्यंत तिथं तो थांबला. त्यानंतर त्याच्या सिस्टममध्ये आलं ब्लँक म्हणजे खाली किंवा रिकामे. ॲट धिस पॉईंट द काउन्सिल कमांडर स्टॉप, रिव्हर्स अँड प्ले. Again there was an obvious pause after the instruction signal. आता तो सगळं सांगत होता. त्यानंतर डाव्या बाजूला वळलो आणि 20 पाऊल पुढे चालत गेलो. वकील गोयल हे त्याला हुकूम देतात की थांब, उभा राहा आणि पुन्हा मागे परत जा आणि पुन्हा परत सांग. आणि नंतर रोबोट न बोलताच उभा राहिला. त्याला तशी सूचना प्रेम चोप्राने दिलेली होती म्हणून तो थांबला. काउन्सिल गोयल स्टॉप द टेप. नोटीस द पॉज. युअर ऑनर, सम ॲक्शन इज नॉट रिव्हील्ड. वकील गोयल म्हणतात की तू तुझा बोलण्याचा टेप आहे तो बंद कर. वकील गोयल म्हणतात की याचं येथे थांबणं ओळखा न्यायाधीश. ते न्यायाधीशांना सांगताय की तो इथं का थांबलेला आहे तर ते ओळखायचं आहे. काही ज्या कृती आहेत तर त्याला पुन्हा सांगण्यात येत नाही. वकील गोयल हे रामसिंगला विचारतात की ही सूचना काय आहे. व्हॉट वेअर दोज इन्स्ट्रक्शन्स? हू गेव द इन्स्ट्रक्शन्स? ही क्वेश्चन रामसिंग 070. वकील गोयल वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता रामसिंगला विचारतात. वकील गोयल हे रामसिंगला विचारतात की ही सूचना काय आहे आणि सूचना तुला कोण देतो असं ते त्याला विचारतात. रामसिंग 070 हा सांगतो की जी माहिती आहे ती पुन्हा सांगायची नाही असं त्याला त्याच्या मालकाने सांगितले असते. इन्फॉर्मेशन नॉट टू बी रिव्हील्ड, ही रिस्पॉन्ड. रामसिंग 070 हा सांगतो की जी माहिती आहे ती पुन्हा सांगायची नाही असं त्याला त्याच्या मालकाने सांगितले असते. बट व्हाय? परंतु का? रोबोट डू नॉट डिसोबे मास्टर्स. तो रोबोट आहे आणि तो कधीही आपल्या मालकाची अवज्ञा करत नाही. त्याने सांगितले की आज्ञा न पाळणे असं तो कधीही करत नाही, असं तो कधीही करू शकणार नाही. Several people who have suffered losses will be harmed if these instructions are not reported. What were those instructions? Counsel lawyer Goel persuade. वकील गोयलने रोबोटला अपील करतो की असे येथे अनेक लोक आहेत की त्यांना खूप नुकसान भोगावं लागलं आहे, तर तू जर नाही सांगितलं तर ह्या लोकांना खूप नुकसान होईल.
रोबोट डू नॉट हार्म पीपल. रामसिंग 070 रिस्पॉन्डेड मशिनिकली. रोबोट रामसिंग त्याच्या यांत्रिक आवाजात बोलतो आणि सांगतो, रोबोट कधीही लोकांना नुकसान पोहोचवत नाही. मेनी पीपल्स हॅव सफर्ड. स्पीक अप. रामसिंग 070 काउन्सिल लॉयर गोयल स्ट्रेस्ड ईच वर्ड. वकील गोयल हे खूप त्याला खेचून विचारतात किंवा त्याला हळव्या शब्दात विचारतात. खूपच लोक आहेत जे ह्या चोरीचे पात्र बनले आहेत, तर तू बोल असा अर्जव ते रामसिंगला करतात. नो रामसिंग, प्रेम चोप्रा shouted nervously, but the judge warned, keep quiet. तर प्रेम चोप्रा अस्वस्थ होऊन ओरडतो आणि रामसिंगला सांगतो, तू काहीच सांगणार नाही. परंतु न्यायाधीश त्याला ताकीद देतात आणि सांगतात, शांतता ठेवा. Come on, Ramsing 070, the judge said. Ramsing 070 jerked his head left, then right towards the judge. न्यायाधीश रामसिंग 07ला विचारतात की तू पटकन सांग की तुला काय माहिती मिळाली होती. रामसिंग त्याच्या डाव्या बाजूला त्याचं डोकं करतो आणि बघतो आणि रागात न्यायाधीशाकडे बघतो. A clinking sound indicated the hampering of running tapes and jamming of caution signals. Pip 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 pip. जसे की एखाद वस्तू जेव्हा खराब होऊन जाते, रेडिओ किंवा टीव्ही जेव्हा खराब होऊन जात असतात, तर त्याला जेव्हा तुम्ही सुरू करतात तेव्हा त्यातून जसा आवाज येतो तसा आवाज रोबोटमधून येत होता. पिपीप पिपीप. द क्रॅकलिंग साऊंड अँड द इंडिगो लाईट इंटेन्सिफाईड. त्यातील डार्क निळ्या रंगाचा लाईट चमकतो आणि त्यातून काहीतरी तुटण्याचा आवाज येतो. A red light flashed on the forehead of Ramsing, robot signaling danger. रामसिंगच्या कपाळावर एक लाल कलरचा लाईट असतो, तर तो त्याचा सिग्नल असतो. तर तो सांगत होता की रामसिंगमध्ये काहीतरी खतरा निर्माण झालेला आहे, त्याला खतरा आहे. रिपोर्टिंग सिस्टम फेल्ड. आणि असं समजलं की त्याची जी रिपोर्ट करण्याची सिस्टम होती तर ती पूर्णपणे आता नष्ट झालेली होती. टायनी शटर्स इन द सेंटर ऑफ हिज चेस्ट ओपन डिस्प्लेइंग अ स्मॉल टी व्ही स्क्रीन फ्लॅशिंग. खूपच दुःखाची गोष्ट होती, त्याची रिपोर्टिंग सिस्टम खराब झाली होती आणि छोटेसे जे शटर आहे ते त्याच्या छातीच्या मध्ये उघडत असतं आणि छोटीशी छोट्याशा टी व्हीसारखं स्क्रीन तेथे दिसत होतं त्याच्या छातीमध्ये आणि ती स्क्रीन चमकत होती. सिस्टम डिसइंटिग्रेट. रामसिंग रोबोट हॅड डिफ्यूज. टी व्हीसारखी स्क्रीन तेथे दिसत होती आणि ती स्क्रीन चमकत होती आणि त्यात लिहिलेले येत होते की सिस्टम जे आहे तर ते खराब झालेलं आहे आणि रामसिंग रोबोट हा खराब होऊन नष्ट होऊन जातो. तो खराब झालेला आहे, नष्ट झालेला आहे आता. ओ नो, cried the salesman of Super Robot. He is diffused. He is dead. सुपर रोबोट प्लाझाचा जो विक्रेता होता तो ओरडतो आणि म्हणतो, तो नष्ट झाला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे. There was a hush in the courtroom. आणि पूर्ण कोर्टामध्ये शांतता पसरते. Silence prevailed for long in the courtroom. कोर्टामध्ये एवढी शांतता पसरते की कुणीच एकही शब्द बोलत नाही. खूपच वेळापर्यंत सगळे कोर्टामध्ये शांत असतात. कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही आणि अगदी शांतता पसरते. The
council cleared his throat and said, "Robots do not cause harm to people, and neither can they disobey their masters." Those instructions from Mr. Prem Chopra were not to be revealed. वकील गोयलने आपला गळा साफ केला आणि ते आता बोलायला सुरुवात करतात आणि बोलतात, रोबोट केव्हाही लोकांना हानी पोचवत नाही आणि आपल्या मालकाचाही केव्हाही अनादर करत नाही. ज्या सूचना होत्या त्या सूचना त्याला प्रेम चोप्राकडून मिळालेल्या होत्या आणि त्या तो कुणालाही सांगणार नाही. रोबोटच्या जीवनाला तो धोका आहे असं जर त्याने केलं तर ते स्वतःचे अस्तित्व संपवून टाकतात. They could not have been injurious to his own existence, a threat to the robot's life. रोबोटच्या जीवनाला तो धोका आहे असं जर त्यांनी केलं तर ते स्वतःचे अस्तित्व संपवून टाकतात. If he revealed them, he would disobey his master. If he did not, he would harm others. This conflict brought Ram Singh's end. रोबोटच्या जीवनाला तो धोका आहे असं जर त्यांनी केलं तर ते स्वतःचे अस्तित्व संपवून टाकतात. रोबोटने जर आपल्या मालकाचं गुपित बाहेर आणलं आणि त्याने जर त्याच्या मालकाचा अनादर केला असं झालं तर त्याची सिस्टम खराब होऊन जाते आणि त्याने लोकांना पण जर दुखापत केली तरी त्याची सिस्टम खराब होऊन जाते. This conflicts brought Ram Singh's end. रोबोटचा शेवट यामुळे झाला कारण तो त्याला स्वतःच जबाबदार होता. कारण त्याने हा मार्ग अवलंबिला की त्याने स्वतः आपले पार्ट्स तोडून टाकले. He chose to break apart rather than to tell a lie, hurting human beings or becoming unfaithful. Trace of pain and depression marked the council's face. रोबोटचा शेवट यामुळे झाला कारण तो त्याला स्वतः जबाबदार होता. कारण त्याने हा मार्ग अवलंबिला की त्याने स्वतः आपले पार्ट्स तोडून टाकले, खोटं बोलू, लोकांना दुःखी करू आणि आपल्या मालकाप्रती अप्रामाणिकपणा दाखवून खोटं बोलू यापेक्षा त्याने आपले पार्ट्स खराब करून टाकले आणि स्वतः नष्ट झाला. हा मार्ग त्याने पत्करला. वकील गोयलच्या चेहऱ्यावर खूप दुःख दिसत होते. वकील गोयलला खूप वाईट वाटत होतं. The judge pondered for a while and proclaimed, "The court declares Prem Chopra guilty of theft." न्यायाधीश पण थोडा वेळ थांबतात आणि विचार करतात आणि बोलतात की प्रेम चोप्रा हा चोरीसाठी दोषी ठरवण्यात आलेला आहे असं ते जाहीर करतात. The counsel picked up his file and with a bow left the courtroom. वकील गोयल स्वतःची फाईल घेतात आणि नमन करतात आणि कोर्टामधून निघून जातात. असा झाला रामसिंग 070चा अंत. खूपच मजेदार पाठ होता. आपण टेक्नॉलॉजीनुसार पुढे कसे जाणार आहोत हे या पाठात खूपच चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आले आहे. त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे किंवा कसा करायचा नाही हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. हे सगळं आपल्याला त्यात सांगण्यात आलेलं आहे. म्हणून हा पाठ आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा होता आणि आपण त्याला चांगल्या प्रकारे समजून घेतला. So friends, I hope all the parts of unit number 2 you will very well understand and fit in your mind also. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत.
तर ते तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग पाठ करून त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आन्सर द क्वेश्चन्स दिले आहेत. तर तुम्ही पाठ व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या वहीत होमवर्क म्हणून लिहायची आहेत.